सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माता आणि माती या दोन शब्दात फरक आहे वेलांटीचा। माता आणि माती या दोन शब्दात फरक आहे वेलांटीचा। एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। अशा या माता आणि मातीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमास मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते, सहर्ष स्वागत करते। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। या गजलकार सुरेश भट यांच्या ओळी या दिनानिमित्त आठवल्याशिवाय राहत नाही। हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शोभाने तलवार घासली याच मराठी वरी। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर। तर या ठिकाणी मी आपल्या कार्यक्रमाचे या ठिकाणी अध्यक्षस्थान म्हणून आपल्या फुलोडे गावचे सरपंच आणि आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय मोहरे गुरुजी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असे मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते। तसेच आपल्या ज्ञानदीप आदिवासी सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नंदकर गुरुजी यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे स्थान स्वीकारावे अशी मी शाळेच्या वतीने यांना विनंती करते। श्रीमती जाधव मॅडम यांनी अध्यक्षपदाचे आणि प्रमुख पाहुण्यांची जी काही सूचना मांडली त्याला सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे। माझे मराठीपण मी शोधले सह्याद्रीच्या डोंगरात, माझे मराठीपण मी शोधले सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात इतिहासाच्या पानात। तेव्हा हसून सारेजण म्हणाले, आम्ही शोधले आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात। असेच माणसांची मने जपणारे, माणूसपण जागवणारे आणि मराठी माणूस म्हणून अभिमान बाळगणारे या गावचे विद्यमान सरपंच आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। तर मी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांना विनंती करते की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे। ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची। ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची। संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या या मराठी भाषेचे वर्णन या ठिकाणी असे केलेले आहे की माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिक मिळवीना। जैसी दीपामध्ये दिवटी की तिथे माझी पौर्णिमा गोमटी, जैसे दीपामध्ये दिवटी की तिथे माझी पौर्णिमा गोमटी, तैसी भाषेमध्ये मराठी सर्वोत्तम। आज मराठी भाषा गौरव दिन आणि या निमित्त या ठिकाणी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती,
सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालेलं आहे. स्वतःचं मराठीपण जपत मराठी मातीत जन्मलेले, मराठी भाषेत शिकून मराठी भाषा शिकवणारे, मराठीची अस्मिता सिद्ध करणारे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच मोहरे गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी आपण माननीय आपल्या शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक माननीय पोटे सर यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी शाल श्रीफळ आणि एक पुस्तक देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आपण ज्या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान घेत आहे तो ज्ञानाचा वृक्ष ज्यांनी लावलेला आहे असे आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय नंदकुर गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी माननीय बिरारी सर यांनी करावा मी अशी त्यांना विनंती करते. शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक माननीय पोटे सर यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या शाळेचे अधीक्षक माननीय भोर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. एकत्र येणे ही सुरुवात असते, एकत्र राहणे ही प्रगती असते आणि एकत्र काम करणे ही उन्नती असते आणि शब्दसुमनांनी स्वागत करणे ही भारतीय संस्कृती आहे. आणि या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करतील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी. प्रार्थना नव्हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुची प्रार्थना नव्हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी
तपस्वी कुणी ओसाद नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी ओसाद शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा. खूप सुंदर. या ठिकाणी दरवर्षी म्हणजे 21 जानेवारी 2013 रोजी शासन निर्णय झाला की कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि 2013 पासून दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कारण कुसुमाग्रजांनी या दिनासाठी किंवा मराठी भाषेसाठी जे अथक प्रयत्न केलेले आहेत ते पाहून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो. मना नित्य काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे. मना नित्य काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असे समर्थ रामदास यांनी म्हटलेले आहे. वाचन लेखन हा एक संस्कार असतो आणि मुलामध्ये वाचनाची आवड प्रयत्नपूर्वक रुजवावी लागते आणि याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी यावर्षी इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या 2 वर्गातील मुलांचं एक म्हणजे हस्तलिखित त्यांनी तयार केलेलं आहे. इयत्ता 9वी या विद्यार्थ्यांनी आपल्या जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यावर आधारित या ठिकाणी कविता गोळा म्हणजे एकत्रित केलेल्या आहेत आणि त्यांचं कृषक हे हस्तलिखित या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी एक माता आपल्याला जन्म देते आणि एक माता की जिच्याद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. तर या जिच्याद्वारे आपण भावना व्यक्त करतो तिचा आज गौरव दिन आणि ज्या मातेमुळे आपण या सुंदर सृष्टीत आलो आणि या सुंदर जगामध्ये जीवन जगत आहे तर त्या माऊलीवर म्हणजे आपल्या आईवरती या 10वीच्या विद्यार्थ्यांनी कविता एकत्रित केलेल्या आहेत आणि त्यांचा आऊ हा कविता संग्रह या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहे. तर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षक बिरारी सर, भोर सर, घोरपडे सर या सर्वांच्या समवेत या ठिकाणी तुम्ही जे हस्तलिखित तयार केलेले आहेत त्या हस्तलिखितांचं आज प्रकाशन आपण करत आहोत. माझ्या मराठी मातीचा लावाला तासा टिळा, माझ्या मराठी मातीचा लावाला तासा टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. असे मराठी भाषेचे वर्णन करणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचं नाव काय तर वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. परंतु त्यांचं पाळण्यातलं नाव काय आहे तर त्यांचं पाळण्यातलं नाव आहे गजानन शिरवाडकर. काय झालं ते 4-5 वर्षाचे असताना त्यांच्या चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं. म्हणजे त्यांचे चुलते या जगातून निघून गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला मूल नसल्यामुळं त्यांनी या शिरवाडकरांना दत्तक घेतलं
आणि म्हणजे त्या काळात तशी दत्तक घेण्याची पद्धत होती आपल्या आपल्या नात्यातली. आणि तेव्हापासून मग त्यांचं नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी जे म्हणजे अनेक साहित्य लिहिलेलं आहे. विशेषतः ते कवी म्हणून आपल्याला परिचित आहे. तर त्यांनी लिहिलेली एक कविता कणा ही सादर करण्यासाठी येत आहे या ठिकाणी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी करिश्मा काळे. कवितेचं नाव आहे कणा. लेखक कुसुमाग्रज. अर्थातच आपल्या सर्वांचे लाटे विवा शिरवाडकर. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला. बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरत्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरत्यात राहून. माहेरवाशी चार पोरीसारखी भिंतीत नाचली, माहेरवाशी पोरीसारखीच्या भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाई कशी, मोकळ्या हाती जाई कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर, कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर थोडा एकटेपणा वाटला, पैसा नको सर थोडा एकटेपणा वाटला. मोडून पाडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पाडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, लढ म्हणा. शिरवाडकरांची कणा ही कविता आजही सर्वांना तितकीच प्रेरणादायी आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीने करिश्माने ही कविता सादर केलेली आहे. कुसुमाग्रजांनी कविता लिहिल्या. त्याचा पहिला जो कविता संग्रह आहे तो जीवनलहरी होता आणि नंतर त्यांचे अनेक असे कविता संग्रह निघाले. त्यापैकी विशाखा हा त्यांचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला काव्यसंग्रह आहे. आपल्या मराठीमध्ये त्याआधी वि. स. खांडेकर यांना हा ज्ञानपीठ म्हणजे मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांना विचारलं की मराठी साहित्यातील असं म्हणजे दुसऱ्या कुणाला हा पुरस्कार मिळाला पाहिजे. तर त्यावेळेस वि. स. खांडेकर लगेच म्हणाले की वि. वा. शिरवाडकर. आणि त्यांच्यानंतर 13 वर्षांनी शिरवाडकरांना हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहास मिळालेला आहे. कुसुमाग्रजांनी म्हणजे त्यांना अभिनयाचा आणि क्रिकेटचा खूप वेळ होते. ते चित्रपटात काम करण्यासाठी गेलेले सुद्धा होते, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते आणि त्यामुळे ते नडतर होऊ शकले नाही. परंतु साऱ्या जगावर राज्य करणारं आप्पा बेलवलकरांचं पात्र मात्र त्यांच्या नाटकातून अजरामर झालेलं आहे. आणि त्यांची ही अजरामर नाट्यकृती म्हणजे नटसम्राट. नाटक म्हणजे त्या नाटकाचे संवाद महत्वाचे. संवाद हा त्या नाटकाचा आत्मा असतो आणि याच नाटकातील काही संवाद आता आपल्या समोर आपल्या शाळेतील विद्यार्थी सादर करणार आहे. हे जे नाटक आहे म्हणजे अजरामर अशी कलाकृती आहे. या नाटकात नाना पाटेकर, श्रीराम लागू, विक्रम गोखले यासारख्या श्रेष्ठ कलाकारांनी अभिनय करून या नाटकाला उच्च स्थानावर नेमून ठेवलेला आहे. आणि त्यातलेच काही संवाद आज आपल्याच शाळेतील विद्यार्थी आपल्या समोर सादर करणार आहेत. तत्पूर्वी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक फटांगडे सर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणजे आलेले आहेत. काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले होते, ते आलेले आहेत. तर आपण पहिल्यांदा त्यांचा सत्कार करूया
मी माननीय बिराई सर यांना विनंती करते की आपल्या शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक फटांगरे सर यांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. नटसम्राट या अजरामर नाटकातील संवाद आपण ऐकणार आहोत. तर सादर करण्यासाठी पहिल्यांदा येत आहे आपल्या दुसरीचा विद्यार्थी ताराचंद. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणतो कोपा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा बापा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे. खूप सुंदर ताराचंद या ठिकाणी खूप छान पद्धतीने तिने म्हणजे हा डायलॉग सादर केलेला आहे. या ठिकाणी सादर करण्यासाठी येत आहे कांचन भवर. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एक सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खचकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं. बेश्रम लाचार आनंदानं का फेकून द्यावं ते देहाचं लवकर मृत्यूच्या काळ्या डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने. माझा तुझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा. धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतोय जुने जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या तत्वांची विंडवणा आणि अखेरकर्तेचा कठोर घेऊन उभे राहतोय खालच्याच मानाने आमच्याच मानेकरांच्या दाराशी, आमच्याच मानेकरांच्या दाराशी. अतिशय सुंदर. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हाच एक प्रश्न आहे. छान कांचन. विधात्या तू इतका कठोर का झालास? आम्ही एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरव्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं, कोणाच्या पायावर डोकं आदळायचं, कोणाच्या पायावर. खूपच सुंदर. आता पुढचा डायलॉग या ठिकाणी येऊन सादर करणार आहे करिश्मा काळे. कुणी घर देत का घर, एका तुफानाला कुणी घर देत का घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या देव वाचून डोंगरात हिंडतय. जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा ढूंढतय. कुणी घर देत का घर. खूपच सुंदर. या ठिकाणी म्हणजे करिश्माने खूप सुंदर असं संवाद या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि आता पुढं कोण असेल अशी उत्सुकता लागली ना. आणि आता या ठिकाणी शेवटचा संवाद सादर करण्यासाठी येत आहे आयुष दिघे.
दूर व्हा इथं सगळं निरार्थक आहे. जो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे तो मी आहे. ज्युलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी अथल्लो, सुधाकर आणि हॅमलेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जे नाटकातले संवाद सादर केलेले आहेत ते त्यांच्या पद्धतीने अतिशय छान पद्धतीने सादर केलेले आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या नटसम्राट नाटकातील हे संवाद त्यांनी सादर केलेले आहेत. आता या ठिकाणी काही कविता हे आपल्या शाळेतीलच विद्यार्थी सादर करणार आहेत. प्र के आत्रे आपल्या सर्वांनाच माहित आहे. प्रल्हाद केशव आत्रे यांनी महाराष्ट्राचं सोनं म्हणून ज्यांच्या साहित्याचं वर्णन केलेलं आहे असे साहित्यिक कवयित्री बहिणाबाई चौधरी. आणि या बहिणाबाई चौधरी यांनी जी कविता लिहिलेली आहे की ज्या कवितेमध्ये पक्षाचं वर्णन केलेलं आहे ती कविता सादर करण्यासाठी आता येत आहे वंदना जाधव. अरे खोप्यामध्ये खोपा. कवित्री आहे बहिणाबाई चौधरी. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तीन झोका झाडाला टांगला. देखा पिलासाठी तीन झोका झाडाला टांगला. पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला. पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचं पिलांमध्ये जीव जीव झाडाला टांगला. तिचं पिलांमध्ये जीव जीव झाडाला टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा. पाखरांची कारागिरी जरा देख रे मानस. तिची उलुशी चोच तेच दात तेच ओठ. तिची उलुशी चोच तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोटे. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोटे. मानवाला 2 हात 10 बोट आहे आणि ही सुग्रण फक्त चोच आहे आणि त्या चोचीच्या साहाय्याने तिने छान असं काय केलेलं आहे आपल्या पिल्यासाठी घरट बांधलेलं आहे असं वर्णन या कवितेत बहिणाबाई चौधरी यांनी केलेलं आहे. तर आपली म्हणजे मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. ज्या मातेनं आपल्याला जन्म दिलेला आहे आणि ज्या मातेमुळं आपण या सुंदर जगामध्ये काय करत आहे सुंदर असं जीवन जगत आहे. तिच्या ऋणातून कुणीही मुक्त होऊ शकणार नाही. एवढे उपकार या माऊलीचे आपल्यावरती आहेत आणि या माऊलीचे म्हणजे या माऊलीवर लिहिलेली आपल्या आईवर लिहिलेली कविता गदी माडगुळकरांनी लिहिलेली ही कविता सादर करण्यासाठी येत आहे तेजल मोहनडोळे. कवितेचे नाव आहे मातृवंदना. कवी आहेत गदी माडगुळकर. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस. किती कष्ट माये सुखे साहिलेस. जीवालाही आकार माझ्या दिलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात. गुरु आद्य तू माझी या जीवनात. तुवा पेरिली धर्म विजय मनात. प्रपंचात सतपंत तू दावलीस. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच. कृपेने तुझ्या रंगलो रंगमंच. वटे भूमिका पाठ जैसा दिलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझे थोर संस्कार आचार झाले. तुझे थोर संस्कार आचार झाले. तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेली. तुझ्या चिंतने लोभ पावे निरास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या वंदितो माऊली पावलास. उमेचे रमेचे तसे शारदेचे.
उमेचे रमेचे तसे शारदेचे, जपध्यास तुझे जन्म देचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पावलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गदी माडगूळकर यांनी लिहिलेली ही मातृवंदना कविता या ठिकाणी तेजलने सादर केलेली आहे. खूप सुंदर असं वाचन या ठिकाणी तिनं केलेलं आहे. ना आपल्या आईवरील कविता सादर केलेली आहे की ज्यामध्ये जणू काही ती आपल्याच भावना आहेत अशा त्या कवीने मांडलेल्या असतात. तर जन्म देणारी ती माऊली आणि आता जी मुलगी सादर करणार आहे कविता ती सोनाली आहे आणि ती आपल्या संपूर्ण जगाचा असलेला पोशिंदा तो म्हणजे शेतकरी राजा. आणि या शेतकरी राजावर आधारित किंवा शेतकरी जीवनावर इंद्रजीत भालेराव यांनी जी कविता लिहिलेली आहे आणि ती जवळजवळ सलग 2-3 वेळा अभ्यासक्रमामध्ये काय होती लागू होती. म्हणजे अभ्यासक्रम बदलला पण त्यांची कविता त्याच वर्गामध्ये पुन्हा आलेली होती. अशी ही कविता सादर करण्यासाठी येत आहे सोनाली. कवितेचे नाव माझा बाप. कवी इंद्रजीत भालेराव. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, लेत अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेत अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काठी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काठी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, शेतामध्ये बोराटीचा जाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, माझा बाप शेतकरी उभे जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी उभे जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीचा जाप, शेतामध्ये माझी खोप. तर इंद्रजीत भालेरावांनी लिहिलेली ही माझा बाप ही कविता आपल्या समोर या सोनालीनं सादर केलेली आहे. कुसुमाग्रज यांनी म्हणजे साहित्यामधून सामाजिक म्हणजे कविता लिहिलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांच्या प्रेम कविता पण त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि या कवितेतून त्यांनी इतिहासही काय केलेला आहे मांडलेला आहे. ज्यावेळेस म्हणजे या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती तर त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा कुसुमाग्रज यांनी काय केलेला होता भाग घेतलेला होता आणि त्यावेळेस त्यांनी एक जी कविता लिहिलेली आहे ती कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी येत आहे प्रणिता तळपे आणि ती कविता आपल्या समोर सादर करणार आहे जालियनवाला बाग. कवितेचे नाव आहे जालियनवाला बाग. कवी कुसुमाग्रज. रक्ताचे चोगळ सुकले अजूनही कृसाबळचे, विरले ना दोन्ही तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे, विरले ना दोन्ही तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये बसतो परमेश, प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये बसतो परमेश, आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्त माणसामध्ये नाहतात, निशस्त्रांच्या रक्त माणसामध्ये नाहतात, मर्दांच्या बंदूक उडाल्या मुलाबाईकांत, मर्दांच्या बंदूक उडाल्या मुलाबाईकांत, जगजय यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित, जगजय त्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित,
पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकशील असशील देवा तू आपुले खास, नयन झाकले असशील देवा तू आपुले खास, एकही वा असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात, असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात, एक जखमानी नवीन यशू तुझ्या काळजात, एक जखमानी नवीन यशू तुझ्या काळजात. म्हणजे जालियनवाला बाग या ठिकाणी जे घडलेलं आहे ते या कवितेमध्ये काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. मराठी भाषेची पहिला शिलालेख कोणता असेल तर तो आहे श्रावण बेळगाव येथील. इसवी सन 905 साली हा लेख लिहिला गेला आणि त्यावर कोरलेलं वाक्य म्हणजे चामुंडराय करविले हे मराठी भाषेतील पहिले लिहिलेले काय आहे, वाक्य आहे. मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला काव्य ग्रंथ आहे. त्याच्यानंतर असे अनेक असे ग्रंथ या मराठी भाषेमध्ये लिहिले गेलेले आहेत. या मराठी भाषेमध्ये अनेक रत्न जन्मलेली आहेत आणि त्या रत्नाद्वारे अनेक असे अद्वितीय असे ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर, तुकारामाची गाथा लिहिणारे अभंग गाथा लिहिणारे संत तुकाराम, संतांनी तर या साहित्यामध्ये मोलाची अशी भर घातलेली आहे. आणि कुसुमाग्रजांनी या ठिकाणी अथक असा प्रयत्न घेऊन श्रम घेऊन हे कार्य मराठी भाषेसाठी केलेलं आहे. आणि त्या दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमून हा कार्यक्रम काय करत आहे. नटसम्राट या नाटकामध्ये कृष्ण आणि कर्ण यांचा एक संवाद आहे आणि तो संवाद आता मी तुमच्या समोर सादर करत आहे. उद्धवा आता तरी सांग खरं खरं, आता पुन्हा टाळू नकोस. मानवाचं सारं जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुंजण्यात जावं आणि या सगळ्या संकटाला तू केवळ फक्त प्राक्तन म्हणून संपवावंस. हा कसला न्याय योगेश्वरा, धिक्कार करतो मी तुझ्या या प्राक्तनाच्या योजनेचा. तू कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना, मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा, त्याचं काय फळ दिलंस मला. मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर, मग तरीही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का. राधेया, मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारखे साऱ्या प्रश्नांचे भोग निभवतो आहेस ना, यातून कुणाचीही सुटका नाही रे. अरे वेड्या, तुझ्यासारखे कर्मयात्री या धरेवरच्या माणसाचे दीपस्तंभ. तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठीच. या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात. हा जीवनाचा खेळ सोड, सारे कटुत्व जाऊ दे दयाला. कर्णा, उदार मनाने क्षमा कर सर्वांना. मलाही खूप अन्यायाने वागलो रे तुझ्याशी. तूच होता या जगातील सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसल्या. अरे काय करू रे मी या क्षणाचे, सगळं अमंगळ धुवून जातय माधवा. कौंतेया, मला क्षमा करशील. नको गोविंदा, माझी अशी क्षमा मागू नकोस. माझे सारे भोग मलाच भोगून संपू दे. आणि आता कसली रे कटुता, या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर मला न्यायला आलेला आहे. कृष्णा, मी प्रस्थान करतो आहे, मी प्रस्थान करतो आहे. विद्यार्थ्यांनी काही कविता आणि नाटकातील संवाद या ठिकाणी या दिनानिमित्त सादर केलेले आहेत. परंतु आपण ज्याच्यासाठी आतुर आहोत, म्हणजे चातक पक्षाप्रमाणे आपले कान आतुर आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा असाधारण असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे विचार प्राशन करण्यासाठी आणि आपल्या विचारांना गती देण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी आमंत्रित करते.
टाळ्यांच्या गडगडात आपण त्यांचे स्वागत करूया आणि त्यांचे अनमोल असे विचार आता आपण प्राशन करूया. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या आश्रमशाळेच्या माध्यमातून आज एक छोटे कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वप्रथम तर मी आयोजक सर्व शिक्षक वृंद यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर मराठी असे आपुली माय बोली, माय आणि बोली हे दोन शब्द वेगळे आहेत. माय म्हणजे आई आणि बोली म्हणजे भाषा. माय बोली म्हणजे आईच्या तोंडून जी भाषा आपण शिकतो तिला माय बोली किंवा मातृभाषा म्हणतो आपण. तर आपल्या आईच्या तोंडून बाळ लहानपणी जी भाषा शिकतो ही माय बोली झाली. मग आपली माय बोली कोणती आहे? मराठी. आपली मातृभाषा आहे मराठी आणि मराठी भाषेचा आज या ठिकाणी गौरव दिन साजरा होतो. त्यात खरं तर यावर्षी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजित असं एक दर्जा दिलेला आहे. या निमित्ताने खरं केंद्र शासनाचे आभार मानले पाहिजे की आपल्या भाषेला अभिजित असं एक राजभाषा म्हणून तिला गौरव प्राप्त झाले. हे दुधात साखर पडल्यासारखा क्षण आहे, योग आहे. तर खरं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही सादरीकरण केलं हे अतिशय उल्लेखनीय असं आहे. 1995 साली, बरोबर ना, 1995 साली अध्यक्ष साहेब, ते पण गुरुजी आहेत, मी पण गुरुजीच आहे बरं का. हा सरपंच असतो तरी प्रश्न गुरुजी आहे. दोघांच्या विचारविनिमयातून एक गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावं, सह्याद्रीच्या कन्याकुमारीमध्ये राहणारी मुलं, आपले गरीब बांधव आहेत, यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, शिक्षणापासून ही मुलं वंचित राहतात. या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या आश्रमशाळेची स्थापना केली. जो आमचा हेतू होता तो आज सफल झाला असं या कार्यक्रमातून वाटलं. खरं तर आज बरीचशी मुलं ज्यांच्या खिशात पैसा घ्या सर्व खोळखोळा वाचतोय अशा पालकांची मुलं इंग्लिश शाळेत पळतात. परंतु त्यांच्या ते जी इंग्लिश शिकणारी मुलं आहेत त्यांना मातृभाषेचं अजिबात ज्ञान नाही बरं का. जे आपले मातृभाषेचं ज्ञान नाही त्यांना ते मी वेगळी समजतो मुलं, इंग्रजी माध्यमाच्या सर्व मुलांना. कारण त्यांच्याजवळ व्यवहार ज्ञान नसेल. एक उदाहरण सांगतो. एक मुलगा 8वी 9वीतला होता. त्याला आईने बाजारात लावलं काहीतरी वस्तू खरेदी करायला आणि त्यावेळेला दुकानदाराने सांगितलं याचं बिल झाले 75 रुपये. आता 75 म्हणजे किती हे त्याला कळायला. जो घरी आला मम्मीला विचारायला, मम्मी 75 रुपये म्हणतो. म्हणजे 75 रुपये म्हणजे किती बिल झालं? मग मम्मीने सांगितलं 75. तेव्हा त्याला कळते. म्हणजे आपल्या मातृभाषेचे त्याला ज्ञान नाही. मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? शिक्षण हे जीवनाला उपयोगी पडणारं असलं पाहिजे. पूर्वी ज्या मराठी शाळा होत्या त्या सगळ्यांना नाव असायचं जीवन शिक्षण विद्या मंदिर, पुढे काय असेल ती. आज जीवन शिक्षण गेलं जिल्हा परिषद शाळा आणि काही वेगवेगळी नावं पडली. परंतु कुठेही शिक्षण घ्या पण त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. आपलं जीवन यशस्वी आपल्या जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी मातृभाषा ही आवश्यक आहे. आणि म्हणून या मातृभाषेचा आपण या ठिकाणी गौरव दिन साजरा करतोय. त्याचे कारणच एक आहे, आज जग खूप पुढे चाललेले आहे. आपण सुद्धा त्याबरोबर पुढे गेलं पाहिजे. पण पुढे जात असताना थोडं मागे वळून पाहिजे. एक वनराज म्हणजे कोण? वनराज सिंह. वनराज म्हणजे जंगलचा राजा, सिंह आहे. तो सिंह जेव्हा प्रवास करायला निघतो तेव्हा काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहतो. आपण आतापर्यंत प्रवास आपला कसा झाला, काय अडचणी आल्या आणि मग पुढचा प्रवासाला सुरुवात करतो.
सेवा लोकांकडे म्हणजे मागे वळून पाहणे. आपण सुद्धा आयुष्यात पुढे जाताना मागे वळून पाहिले पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केले, आपल्या शाळेने आपल्यासाठी काय केले, हे पुन्हा मागे वळून पाहिलं तर पुढचा प्रवास आपला निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी अतिशय चांगलं सादरीकरण केले. भले भले वक्ते समोर उभे राहिले की त्यांच्या पोटी असं थरथर उठलं बरं का, म्हणजे थंडी वाजल्यासारखं होतं त्यांना. पण तुम्ही अतिशय धाडसाने न घाबरता आपलं ते सादरीकरण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. शिक्षण हा तिसरा डोळा समजला जातो, पण नुसतं पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. जगण्यासाठी जे काही कला असतील त्या कला सुद्धा या ठिकाणी अवगत झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आपल्या मॅडम राणी जाधव यांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. त्यांना मी अतिशय धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात, शिक्षक स्टाफ, आपले अध्यक्ष, आणि विशेष म्हणजे मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं म्हणून तुमचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटतात, परंतु स्मरणामध्ये राहणारी आणि राहावीशी वाटणारी अशी काही मोजकीच माणसे असतात. आज या ठिकाणी सर तुम्ही आलात माझ्या या शाळेमध्ये येऊन तुमचे अनमोल असं मार्गदर्शन माझ्या या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर आम्हालाही झालेलं आहे. तर आता या ठिकाणी म्हणजे या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आलेला आहे आणि तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी, आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक माननीय विराज सर यांना या ठिकाणी आमंत्रित करते. आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत असताना आपल्याला या कार्यक्रमासाठी मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्वच जे काही प्रमुख पाहुणे आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय मोरे गुरुजी, तसंच आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्रीमंत साहेब, हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी हस्तलिखित बघितलं, गुरुजींना बघितलं, गुरुजींनी एक एक कविता वाचली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संकलित केलेल्या सगळ्या कविता त्यांनी बघितल्या, नजरे खालून टाकल्या आणि त्यांनी खूप कौतुक केलं. आणि अशाच प्रकारची कौतुकाची थाप आपल्याकडून आम्हाला मिळत राहील आणि इथून पुढे सुद्धा असेच नवनवीन उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी करत राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपली जी मराठी भाषा आहे ती किती समृद्ध आहे, किती वैविध्यपूर्ण आहे आणि त्या भाषेचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. अशा या गौरवशाली अशा मराठी भाषेच्या या गौरव दिनानिमित्त आपण सर्व एकत्र आलो. या कार्यक्रमाला आपण आपला अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी शाळेच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नंदकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा आपला वेळ आपल्याला दिला, आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक मुख्याध्यापक फटाणे सर, माध्यमिक मुख्याध्यापक श्री कोटे सर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे ते विद्यार्थी, तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पूर्ण कार्यक्रम अगदी 2 तास झाले, आपण सुद्धा हल्ला नाही, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.